नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत इथे नक्की बघा. तर मित्रांनो, जसं की सगळ्यांनाच माहीत आहे, BMC अंतर्गत इथे JNM प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्याच रिलेटेड आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेला आहोत. माहिती संबंधी, जाहिराती संबंधी, अर्ज कसा भरायचा, ऑलरेडी सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. ती माहिती इथे आहे. शेड्यूल इथे दिलेला आहे. लिस्ट कधी लागणार आहे, फॉर्म कधीपर्यंत भरू शकणार आहात, पेमेंट कधीपर्यंत भरू शकणार आहात, अशी शेवटपर्यंत पूर्ण शेड्यूलची लिस्ट, वेळापत्रक जे आहे प्रवेश पत्रिकेसंबंधी ते तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. तर त्याच संबंधी जी माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे इथे बघणार आहोत. सो हे BMCचं ऑफिशियल पेज इथे आहे, बृहन्मुंबई महानगरपालिका. बऱ्याच जणांचे इथे प्रश्न आले होते की मॅडम लिंक ओपन होत नाहीये, तर लिंक कशी ओपन करायची. तर जे काही BMCचे व्हिडिओ आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये इथे जे आहे तुम्हाला लिंक डायरेक्टली मी दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन असतं त्याच्यामध्ये लिंक, ऑफिशियल वेबसाईट लिंक म्हणून दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही जी आहे डायरेक्ट लिंक जी आहे ओपन करू शकता. सो ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण माहिती जी आहे तुम्हाला इथे दिलेली आहे. सो यासंबंधी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ॲप्लिकेशन जे आहे अप्लाय करायचं असेल त्यांनी, ज्यांनी अजून अप्लाय केलेला नाही, अर्ज कसा भरायचा त्याचा सुद्धा व्हिडिओ आहे. तर महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, व्हिडिओ स्किप करू नका. शेड्यूल संबंधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल किंवा अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनचा बेल आयकन प्रेस करा, म्हणजे असे व्हिडिओ अपलोड केले की त्याची माहिती जी आहे तुम्हाला इथे सगळ्यात आधी बघायला मिळेल. आणि व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत शेअर सुद्धा करा, जे यावर्षी 12वी पास झाले असतील, ज्यांना JNM नर्सिंग करायचं आहे. तो आजचा महत्त्वाचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका. सो म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई स्कूल ऑफ नर्सिंग LTM हॉस्पिटल सायन मुंबई यांच्या अंतर्गत जे जनरल नर्सिंग आणि मिडविफरी कोर्स ॲडमिशन प्रोसेस जी आहे इयर 2024. सो आजच्यामध्ये आपण शेड्यूल, जे वेळापत्रक आहे, ह्याचं टाइम टेबल जे आहे दिलेलं आहे तुम्हाला, ते जे आहे आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. की फॉर्म कधी लागणार, फर्स्ट लिस्ट कधी लागणार, त्यांचं काउन्सिलिंग कधी होणार, संपूर्ण डिटेल माहिती शेवटपर्यंत तुम्हाला दिलेली आहे. सो ANC सँक्शन झालेली तुमची 28 एप्रिल रोजी. सो ह्या डेट गेलेल्या आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे 5 जून रोजी. सगळ्या पेपरमध्ये इथे ही ॲडव्हर्टाइजमेंट होती, जसं की लोकमत, सामना, मुंबई मिरर आहे, उर्दू टाइम, नवभारत टाइम, मुंबई समाचार, सगळ्या पेपरमध्ये 5 जून रोजी ॲडव्हर्टाइज जी आहे जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा प्रसिद्ध झालेली होती. सेलिंग ऑफ ऑनलाईन प्रोसेस, ऑनलाईन प्रोसेस जी आहे तुमची, अर्ज जे भरायचे सुरू झालेले होते ते इथे सुरू झालेले होते 12 जूनपासून. सो 12 जून पासून अर्ज सुरू झालेले आहेत. ते 24 जूनपर्यंत जे आहे तुम्हाला इथे अर्ज जे आहेत ते इथे करण्यात येणार आहे. सो 12 जून ते 24 जून शेवटची तारीख आहे. त्याच्यामुळे ज्यांनी अजूनही अर्ज केले नसेल त्यांनी लवकरात लवकर अर्ज करा. शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघू नका. बऱ्याच वेळा साईटचा इश्यू होतो, फॉर्म भरण्यात अडचण येऊ शकते, त्याच्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. 24 जून रात्री 12पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म कसा भरायचा ह्याचा लाईव्ह डेमो व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती मिळेल. त्याची लिंक जी आहे तुम्हाला इथे आय बटनमध्ये सुद्धा दिलेली आहे आणि व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. रिसिव्हिंग ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म सेम तुमचे 12 जून ते 24 जूनपर्यंत फॉर्म सबमिट केले जातील. त्याच्यानंतर सिक्युरिटी ऑफ द ॲप्लिकेशन जे आहे तुमची आहे 19 जून ते 1 जुलैपर्यंत. काउन्सिलिंग मेरिट लिस्ट डिस्प्ले, फर्स्ट मेरिट लिस्ट जी आहे काउन्सिलिंगसाठी ती तुमची डिस्प्ले होणार आहे 3 जून रोजी. सो 24 जूनपर्यंत अर्ज भरू शकता पेमेंट वगैरे करून. 3 जुलै रोजी तुमची जी आहे काउन्सिलिंगसाठी फर्स्ट मेरिट लिस्ट जी आहे डिस्प्ले होईल. त्यानंतर काउन्सिलिंगचं शेड्यूल तुम्हाला इथे जे आहे काउन्सिलिंग शेड्यूल होईल, कारण की प्रत्येकाला टाईम स्लॉट दिला जातो. असं नाही की तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जाल. तर प्रत्येकाला टाईम स्लॉट जो आहे इथे मिळतो. त्याच दिवशी त्याच टायमाला तुम्हाला काउन्सिलिंगसाठी जावं लागतं. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं नंतर काउन्सिलिंग घेतलं जात नाही. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
चॅनलवरती तुम्हाला पूर्ण लिस्ट बघायला मिळेल काउन्सिलिंगसाठीची, कुणाचं काउन्सिलिंग कधी असणार आहे, काय टाईममध्ये काउन्सिलिंग आहे. त्याच्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, ज्यांनी अजूनही केलं नसेल. महत्त्वपूर्ण माहिती अपडेट चॅनलवरती मिळतात. नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करून ठेवा. व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही महत्त्वपूर्ण व्हिडिओ जो आहे तो बघू शकता. सो काउन्सिलिंग मेरिट लिस्ट तुमची डिस्प्ले होईल 3 जुलै रोजी. काउन्सिलिंगचं शेड्यूल बोलवण्यात येईल तुम्हाला 8 जुलै ते 12 जुलै रोजी. जो टाईम असणार आहे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर काउन्सिलिंग झाल्यानंतर डॉक्युमेंट चेक करणार, काउन्सिलिंगमध्ये इंटरव्ह्यू टाईप तुम्हाला प्रश्न विचारले जातील. सो हे काउन्सिलिंग झाल्यानंतर फायनल जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांची इथे मेरिट लिस्ट डिस्प्ले होते. सो मेरिट लिस्ट ऑफ अ सिलेक्टेड कॅन्डिडेट डिस्प्ले ती तुमची डिस्प्ले होणार आहे 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता. त्याची सुद्धा माहिती तुम्हाला चॅनलवरती मिळेल. लिस्ट डिस्प्ले झाले की चॅनलवरती अपडेट मिळते. त्याच्यानंतर रिपोर्टिंग टू द रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल. सो तुम्हाला जे हॉस्पिटल जे आहेत रिपोर्ट केले जातील, कारण की 5 हॉस्पिटल आहेत याच्या अंतर्गत. तुमच्याकडे चॉईस नाही आहे हॉस्पिटल सिलेक्ट करण्याचा. तुम्हाला BMC कडूनच हॉस्पिटल जे आहे अलॉट केले जातील आणि तो चेंज करण्याचा ऑप्शनसुद्धा तुमच्याकडे नाही आहे. ज्या हॉस्पिटलला तुम्हाला अलॉट केलेला आहे त्याच हॉस्पिटलसाठी तुम्हाला जे आहे ॲडमिशन इथे घ्यावं लागणार आहे. सो रिपोर्टिंग टू द रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल ते सुद्धा होणार आहे तुमचं 18 जुलै रोजी. त्याच्यानंतर मेडिकल चेकअप होणार आहे रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलमध्ये. ते आहे तुमचं 22 जुलै ते 30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता. त्याच्यानंतर आहे इथे रिझम्पशन ऑफ द सिलेक्टेड कॅन्डिडेट टू रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटल. सो ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्ट झालेलं आहे रिस्पेक्टिव्ह हॉस्पिटलला तुम्हाला इथे जे आहे रिझम्पशन इथे मिळणार आहे. ते आहे तुमचं 1 ऑगस्ट रोजी. फर्स्ट सिलेक्शन फ्रॉम द वेटिंग लिस्ट. सो इथे तुमची जी आहे प्रवेश प्रक्रिया जी आहे ऑलमोस्ट पूर्ण होते. पण यानंतर फर्स्ट सिलेक्टेड लिस्ट लागल्यानंतर इथे वेटिंग लिस्टसुद्धा डिस्प्ले होते. फर्स्ट ह्याच्यातून जर कुणी ॲडमिशन घेतलं नाही, कुणाचं ॲडमिशन कॅन्सल झालं, जर काही जागा शिल्लक राहिल्या तर फर्स्ट सिलेक्शन जे होणार आहे फ्रॉम द वेटिंग लिस्ट जे तुमचं होणार आहे 8 ऑगस्ट रोजी. पण हे कंपल्सरी नाही आहे. हा ऑप्शन तुम्हाला इथे जागा शिल्लक राहिल्या तर, जर जागा शिल्लक राहिल्या नाही तर तुमची प्रवेश प्रक्रिया जी आहे 1 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे. जर जागा शिल्लक असतील काही तर वेटिंग लिस्टमधून जे आहे इथे चान्स मिळू शकतो. फर्स्ट वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा जर काही जागा शिल्लक राहिल्या, फर्स्ट वेटिंग लिस्ट डिस्प्ले त्याच्यातून ॲडमिशन झाल्यानंतर, तर सेकंड जी वेटिंग लिस्ट असेल त्यांना इथे चान्स मिळणार आहे. आणि पोस्ट रिक्रुटमेंट मीटिंग तुमची लास्ट वीक ऑफ सप्टेंबर. सो इथे पूर्ण ॲडमिशन प्रोसेस जी आहे इथे कंप्लीट होणार आहे. त्याच्याखाली सुद्धा तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे बघा. तुम्ही डायरेक्टली इथे जाऊन संपूर्ण माहिती जी आहे चेक करू शकता. सो हे अतिशय महत्त्वपूर्ण वेळापत्रक सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला इथे दिलेलं आहे संपूर्ण माहिती. सो काही डाऊट असतील तर विचारा मित्रांनो. काउन्सिलिंगच्या लिस्ट लागल्यानंतर सगळी त्याच्या संबंधी माहिती मिळेल. त्याच्याबाबत आत्ता काळजी करू नका. आता महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी आहे डॉक्युमेंट रेडी ठेवणं आणि फॉर्म नीट सबमिट करणं. ती महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आत्ता करा. फॉर्म सबमिट झाल्यानंतर काउन्सिलिंग कसं होतं, टाईम काय आहे, हॉस्पिटल कसे, ही सगळी माहिती वेळोवेळी तुम्हाला पुरवली जाईल. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा मित्रांनो. महत्त्वपूर्ण माहिती आहे, बऱ्याच जणांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओला प्रत्येकाने इथे आठवणीने शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.